ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात करेंगे नांदेड़ के वाका गांव के परिसर की, जहां एक वयोवृद्ध किसान का खून हो गया, जिसकी जानकारी जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने दी है। आइए देखते हैं ये रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के नांदेड़ से है, जहां उस्माननगर पुलिस स्टेशन के वाका गांव के परिसर में एक वृद्ध किसान की हत्या हो गई थी। ये जानकारी जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने बताई है। खूप आभार, तुम्ही सर्वाला आणि थोडा उशीर झाला। मी होतो मालिनो यात्रा शेतपूर तयारीचे एक आढावा बैठक होता त्यामध्ये, आणि तसेच एक बीसी चालू आहे सध्या। बीसी सोडून मी आलो आणि तुम्ही सर इकडे आला आणि थोडा वेळ उशीर झाला त्याबद्दल तुमचा आभार आहे। आणि आता हा जे प्रेस कॉन्फरन्स आहे हा बेसिकली एक पोलीस ठाणे उस्माननगर हद्दीतील वाका गावामध्ये वाका आणि वाका फाटा हा दरम्यान एक खून झाला होता, मर्डर झाला होता 4 तारीखला सकाळी, त्याबद्दल आहे। हा गुन्ह्यामध्ये थोडासा मर्डर मध्ये डिटेक्शन झालेला आहे आणि आमचे जे एलसीबी चे 3 पथक तसेच आमचे पोलीस स्टेशन उस्माननगरचे पथक यांनी एक चांगली टीम म्हणून काम करून हा गुन्हा हे थोडा डिफिकल्ट होता असं मला वाटतो, आणि ज्यामध्ये सर्व काही क्लॅरिटी नव्हता आणि त्याचबरोबर एक बॅकग्राऊंड सुद्धा होता। हा गुन्हा असा एक सरळ गुन्हा नव्हता, तरी सुद्धा त्यांनी एक चांगली टीम वर्क करून आमची तिन्ही एलसीबी चे पथक आणि आमचे पोलीस स्टेशनचे पथक आणि सायबर यांनी चांगली कामगिरी करून याचे डिटेक्शन केलेलं आहे। थोडक्यात हकीकत असा आहे की 4 तारीखला मर्डर झाला होता सकाळी जवळपास 6 वाजता, आणि ते जे नॉर्मल रूटीन मध्ये मयत जे डिसीज्ड आहे त्याचे नाव किशन खोसे हा जात होता, आणि कोणी अनोळखी माणूसने त्यांना त्याच्यावर काही धारदार वस्तूच्या जे एक वेपन असतो त्याचा वापर करून डोक्यावर असा 3 वार होता, त्याच्यावर अटॅक होता आणि ते ऑन द स्पॉट डेथ झाली होती त्यांची। त्यामध्ये जे असा डिटेक्शन झालेला आहे की हा बेसिकली एक रिलेशनशिप जे इलीगल अफेअर असतो त्याचे संशयावरून आणि एक फियर सायकोसिस असा म्हणून हा एक मर्डरचा प्रकार झालेला आहे। हा मध्ये जे मोटिव्ह आहे एकदम जे जनरली मर्डर मध्ये असतो, जे जनरली थंब रूल आम्ही म्हणतो की जल जोरू जमीन, असा 3 मोटिव्ह वर जनरली मर्डर असतो। लँडचा मॅटर असो, काही फ्रेंडशिप मध्ये धोका असो, किंवा इलीगल अफेअर किंवा मुलगीची मॅटर असा असो, पण हा गुन्ह्यामध्ये असा 3ही एकदम क्लिअरिटी मध्ये नव्हता की जमीनचे असा काही वाद नव्हता, आणि डायरेक्ट कोणीही गर्ल्स सोबत अफेअरची मध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नव्हता, क्योंकि जे मयत आहे हा त्यांचे जवळपास एज आहे 60 वर 67, तो त्यामुळे थोडासा क्लिअर मोटिव्ह जर एक मर्डर मध्ये नाही तो डिटेक्शन मध्ये सुद्धा खूप अडचण येतो। सर्वात आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने मोटिव्ह साठी प्रयत्न करतो की काय मोटिव्ह होऊ शकतो, पण हा गुन्ह्यामध्ये क्लिअर मोटिव्ह दिसत नव्हता आधी। नंतर हळूहळू, आणि हा गुन्ह्यामध्ये अजून एक अडचण असा होता की हा गुन्ह्याचे पार्श्वभूमी आहे, त्या फॅमिलीमध्ये अजून एक मागच्या वेळी एक मर्डर झाला होता, एक सुसाइड सुद्धा झालेला आहे। ते हा पार्श्वभूमीमध्ये खूप सारा मिस डायरेक्ट करण्यासाठी खूप सारा जे म्हणतो अलग अलग अँगल होता, वेगवेगळा अँगल जे आमचे तपास पथकचे मिस डायरेक्ट करण्यासाठी सुद्धा भरपूर त्यामध्ये मटेरियल होता। तो त्या सर्व मटेरियल मध्ये नेव्हिगेट करून व्यवस्थित आमची डिटेक्शनची टीम आमध्ये केलेला आहे। त्यामध्ये असा आहे की जे एक्युज्ड आहे त्यांचा संशय होता की मयतची फॅमिली मेंबर सोबत त्याची फॅमिली मेंबरचे इलीगल अफेअर्स आहेत, आणि हा इलीगल अफेअर्स मध्ये
त्यांच्यावर मजाक करणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे असा काही प्रकार मागच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये झालेला होता. त्यावरून त्याच्या मनात राग होत आहे की काहीतरी कार्यक्रम करावा लागेल. हा एक होता. दुसरा असा, त्याच्या मनात एक फिअर सायकोसिस सुद्धा होता की जर मी काही करणार नाही तर त्या फॅमिली माझ्यावर काहीतरी करणार. हा एक परसेप्शन जे असतो ते फिअर सायकोसिस मध्ये ते एकदम विकसित सारखा होता. त्याचे जे एक्युज्ड आहे त्यांचे वय जवळपास 36 आहे. त्यांचे लग्न वगैरे झालेला नाही आणि जे फॅमिलीचा एक सोशल कनेक्शन जे असतो त्या सुद्धा नाही. ते वेगळा झोपतो. त्याची एक दुकान आहे, त्या दुकानमध्ये किंवा शेतकरी किंवा शेतीमध्ये असा इन्व्हॉल्व राहणार, पण त्याची फॅमिली सोबत सुद्धा जास्त काही कनेक्शन नाही. ते हा सर्व मिळून एकंदरीत असा होता की त्यांच्या मनात एक फिअर सायकोसिस आणि एक राग की हा इलिगल अफेअर्स मध्ये त्यांची बदनामी, त्यांची फॅमिलीची बदनामी होत आहे. हा असा दोन जे एकदम रिलेटिव्हली मोटिव्ह मध्ये त्यांची असा एक मर्डर त्यांनी केलेला आहे. आणि मर्डर हा एक सुनियोजित होता. असा नाही की रॅन्डमली काहीतरी झाला आणि ट्रिगर्ड स्पॉन्टेनियस मर्डर नाही. ते काही दिवसा अगोदर सुद्धा त्यांची पाठलाग करत होता, त्यांची वॉच ठेवला होता त्यांनी. आणि या दिवशी जे दिवशी मर्डर झाला त्या दिवशी ते एकटाच होता, अनफॉर्च्युनेट विक्टिम जे आहे. आणि आसपास रोडवर सुद्धा कोणी नव्हता. सकाळचे पिरियड होता, त्यामुळे त्यांना एक चांगली संधी मिळाली आणि त्यांनी हा एक मर्डरचा प्रकार करून घेतला. तर असा एक शॉर्ट मध्ये हकीकत आहे. त्यामध्ये अजून तपास होणार, अजून काय काय घडलेला आहे, कसा त्यांनी केलेला आहे, आज सर्व समोर येईल. पण आता प्रायमरी एव्हिडन्स आमच्याकडे आहे. काही सीसीटीव्हीचे फुटेज मिळालेला आहे जे कोरॅबोरेट करतो. काही साक्षीदारांचे बयान आहे त्यामध्ये. महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी की रिपोर्ट। बात करेंगे संभाजी नगर की, जहां वडोद बाजार के बियर बार में 3 लाख की चोरी हुई है। आइए देखते हैं ये रिपोर्ट। फुलंब्री तहसील के खामगांव शिवार में फुलंब्री सिल्लोड रोड पर वडोद बाजार कमान और पुलिस थाने के निकट वाले जुनून बियर बार एट परमिट रूप में सोमवार की रात चोरी हुई, जिसमें करीब 3.5 लाख रुपए की कीमत की विदेशी शराब की बोतलें चोरी होने की बात सामने आई है। दरअसल फुलंब्री सिल्लोड रोड पर वडोद बाजार कमान स्थित खामगांव शिवार के फॉर्म गुट नंबर 431 जुनून बियर बार एट परमिट रूप में खामगांव निवासी योगेश शंकर काटकर पिछले 2 वर्षों से परमिट रूप में मैनेजर की निजी नौकरी करते हैं। उनके पास जुनून बियर बार परमिट कक्ष की सभी चाबियां रहती हैं। वे होटल में वेटर रोहिदास भागाजी काटकर के साथ बियर बार परमिट रूम चलाते हैं और दिन भर विदेशी शराब बेचते थे। हमेशा की तरह रात 10:45 पर सारा हिसाब किताब किया और स्टैंड रूम का दरवाज़ा बंद कर ताला लगा दिया। फिर सभी खिड़कियां बंद कर दी गई और मुख्य दरवाज़ा और चैनल गेट बंद कर ताला लगाकर वहीं होटल के सामने स्थित कंप्यूटर वॉल का गेट बंद कर ताला लगा दिया। उसके बाद दोनों दोपहिया वाहन से खामगांव अपने घर चले गए और अगले मंगलवार की सुबह रोजाना की तरह 10:30 पर मैनेजर और वेटर होटल खोलने के लिए आए। उसके बाद होटल के सामने पहुंचे। होटल का मुख्य चैनल गेट और मुख्य दरवाज़ा खुला दिखा और उसमें लगा ताला कटा हुआ अवस्था में पड़ा हुआ था। इसलिए उन्होंने तुरंत होटल मालिक कृष्णा गंगाधर सोनवड़े को फ़ोन किया और घटना की जानकारी दी। वहीं अपने भाई आजीनाथ सोनवड़े के साथ होटल आए, जिसके बाद वे अंदर गए और स्टॉक रूम का दरवाज़ा टूटा हुआ देखा। साथ ही होटल में लगे सीसीटीवी का डीवीआर भी नहीं देखा गया, जिसके चलते पुलिस को फ़ोन किया और बताया कि होटल में चोरी हो गई है और होटल से करीब 3.5 लाख रुपए चोरी हुए हैं। काल रात्री सोमवारच्या रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान चोरट्यांनी हॉटेल जुनून बियर बार यांचं मेन गेटची कुलप तोडून व समोरून बारचे चॅनल गेटची कुलप तोडली। त्याच्यानंतर काउंटरची कुलप तोडून गोडाऊनचे जो माल आमचा ज्या ठिकाणी स्टॉक असतो ते स्टॉक रूमची
कुलूप तोडून चोरट्यांनी त्या ठिकाणी आमच्या इथला 3 ते समजा 3.5 लाखाच्या दरम्यान माल लंपास केलेला आहे व आमच्या हे ठिकाणी ओढत बाजार फाट्यावर हे ठिकाणी जुनून हॉटेल आहे। बाजूलाच एक अर्धा किलोमीटरच्या अंतराला या ठिकाणी ओढत बाजार पोलीस स्टेशन आहे। चोरट्याची एवढी हिंमत की रात्री या ठिकाणी हायवे रोडवरून आमच्या या ठिकाणी दरोडा घालून या ठिकाणी 3.5 लाखाचा ऐवज म्हणजे दारूचा साठा या ठिकाणी घेऊन गेलेले आहे। तरी सदरील माझी आपल्याला या चॅनलद्वारे साहेबांना विनंती आहे की चोरटे कोण असतील ते त्यांना लवकरात लवकर तपास करून समजा यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मी चॅनलच्या माध्यमातून सदरील पोलीस स्टेशन साहेबांना विनंती करतो व सर्व स्टाफने विनंती करतो की आमचा लवकरात लवकर तपास लावून गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात यावी ही विनंती। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।